काहीतरी क्लास या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि एका संघाने मात्र संकल्प केलेला आहे. तो संकल्प काय असणार आहे तो येणारा काळ निश्चितपणे ठरवणार आहे. यानंतरचा जो काही सामना आहे तो सामना असणार आहे सेंट्रल 11 देहगाव कोरळे पुणे आणि त्यांच्या विरोधात वणवेवाडी क्रिकेट क्लब असा मात्र सामना आहे. दोन्ही संघाने सुद्धा यानंतर तयारीत राहायचंय. 3 ओव्हर झाल्या. हा सामना 5 षटकांचा आहे. 3 ओव्हर झाले की टॉस लायचं. सेंट्रल इलेव्हेटर देगाव कोराळे संघ दाखल झालेला आहे. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. ऑल राइट, ऑल सेट और अब गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. मनोज और हसन प्रारंभिक बल्लेबाज है. दादू गेंदबाजी करेंगे. तालियां बज रही है, अच्छा माहौल बना हुआ है. आज का दिन निराला है. आज यहाँ नूर बदलने वाला है. बहुत बढ़िया तरीके से ये गेंद टप्पा ऑफ टम के बाहर थोड़ा बाहरी किनारे लेते हुए गेंद चली गई थर्ड में क्षेत्र की तरफ. फील्डिंग बहुत ही बेहतरीन होती हुई. इसी के साथ बल्लेबाज मनोज का खाता खुलता हुआ और मनोज एक पर रन संख्या 1 रन बगैर किसी नुकसान के संकल्प 11 शिरूर पुलिस. एक बार फिर मनोज जी आपने सही कहा कि इनकी टीम का नाम है संकल्प. मतलब आपको संकल्प के साथ ही उतरना होगा चॅम्पियन ट्रॉफी जीतने के लिए. आणि आता तो संकल्प कशा प्रकारे पूर्ण केला जाईल ते मात्र आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार असेल. इथे मात्र विकेट केला जाईल. चेंडू पोचला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती आलाय. एक टप्पा मात्र पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यावरती चेंडू अडवला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि दोन्ही फलंदाज आपण पाहतो. एक मनोज आहे, एक आहे मात्र हसन आपल्याला पाहायला मिळतोय आणि या दोन्ही फलंदाजाने एक धावसंख्येने आपलं खातं खोललं गेलं आणि संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचली. आता प्रथमतः फलंदाजी करत असताना शिरूर संघ जाऊन पोहोचलाय 2 या धावसंख्येवरती. रखरक्त ऊन निश्चितप्रमाणे आपण पाहतोय. आजूबाजूला सह्याद्रीच्या पर्वतरांगांवरती लक्ष टाकलं तर तिथं आता सावले आहेत आणि इथं जर आपण पाहिलं तर इथं मात्र सुंदर असं ऊन या मैदानावरती पडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. टॉसच्या वेळेस झालेला हलकासा पाऊस, हलक्याच्या पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या आणि जसा पहिला चेंडू पडला तसं मात्र कडाक्याचं ऊन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चांगलं वातावरण आहे. चांगली वातावरण निर्मिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ओके ओके. या दरम्यान पायावरती चेंडू होता. फ्लिक केलाय. चेंडू पोचते सीमारेषेच्या बाहेर. शिवरायांची तळपची तलवार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार छेडत. बहुत ही सुंदर तरीके से ऑन साइड की तरफ गेंद को खेल दिया था. दर्शनीय स्ट्रोक. शुक्रिया डीजे. आज के दिन का ये पहला बहुत ही खूबसूरत स्ट्रोक है. लाइन थोड़ी सी खराब थी. बल्लेबाज थोड़ा ऑफ टर्न के बाहर भी चले गए थे. पैर पर गेंद है तो बल्लेबाज नहीं छोड़ेंगे. हिंदुस्तान का कोई बल्लेबाज आपको नहीं मला छोड़ेगा. पण असं वाटतं की प्रशांत सर अगोदरचे 2 चेंडू आपण पाहिले ते मिस टाइम झाले होते पण यावेळेस टायमिंग परफेक्ट होताना पाहायला मिळाला. यावेळेचा चेंडू आपण पाहूया. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूवरती मात्र जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने. चेंडू सोडून दिला. इथं मात्र फलंदाज सफल झाल्यामुळे पूर्णपणे हा चेंडू डॉट जाताना पाहायला मिळेल. षटकारानंतरचा चेंडू डॉट आहे. इथं गोलंदाजाने कमबॅक केलंय. धापलक स्थिर आहे. धापलक धावसंख्या 9 आहे. इथे मात्र फुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक इथे मात्र चेंडूची वाट पाहतोय. तिथं 1 धाव आली. दुसरीचा प्रयत्न केला आणि पाहता पाहता इथं 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतील. धापलक वाढला. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलकर धावसंख्या बिन बाद 11 धावा. 11 रन विदाउट लॉस इन फर्स्ट ओव्हर कंप्लीट. जिस तरह से इस मैच में आगाज किया है आज संकल्प 11 शिरूर पुलिस ने. पहले ओवर में अगर पावर प्ले का ओवर है 10 के ऊपर रन बनते तो बहुत बड़ी बात है. शानदार तरीके से आगाज बिल्कुल किया है संकल्प 11 शिरूर पुलिस. जो आइलैंड के किट में आप देख सकते हैं और एक चर्चा भी हो रही है. इस स्टार्ट के बारे में भी चर्चा होगी. क्लासिक 11 पाड़ेगांव श्रीरामपुर और संकल्प 11 शिरूर के बीच मुकाबला चलता है. जो दर्शक हमारे साथ टेनिस क्रिकेट डॉट इन के माध्यम से अब देरी से जुड़ चुके हैं उनके लिए मैं बताना चाहता हूँ. टॉस श्रीरामपुर ने जीता. पहले फील्डिंग करने का फैसला लिया गया था. गेंदबाजी में बिल्कुल परिवर्तन होगा. आफ्टर 1 ओवर नाउ स्कोर 11 पर नन. मनोज और हसन दोनों बल्लेबाज बहुत ही इत्मीनान के साथ बल्लेबाजी. खास करके हसन की जो बल्लेबाजी है बहुत ही बेहतरीन है. हसन ने 9 रन बनाए हैं. दूसरी तरफ मनोज ने 2 रन बनाए हैं. मनोज अब हमारे पास भी एक मनोज है. इस पर कॉम्बॉक्स में इनकी आवाज बिल्कुल आप सुन रहे हैं. या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय ज्या मान्यवरांचं निश्चितप्रमाणे आगमन झालेलं आहे त्याच्यामध्ये अमोलजी सिरसाट यांचे खूप जवळचे मित्र या ठिकाणी या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत.
आदरणीय आमचे संतोष भालेराव सर खास या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झालेले आहेत. संतोष सरांचं मनपूर्वक स्वागत आहे. सागर भालेराव या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. अज्जू बेपारे असेल, युनिक्स स्पोर्टचा ब्रँड अँबॅसिडर, त्यानंतर सुरेश गुंजाळ आहे, त्याचंही मी मनपूर्वक स्वागत केलं, हार्दिक हार्दिक स्वागत करणार आहे. इथे मात्र धावपाची संधी असेल, परंतु चेंडू खूप उशिरा अडवलाय. त्या दरम्यान एक सिंगल आली, धावफलक वाढला. संघाची धावसंख्या 12 धावा धावफलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. बिल्कुल एक अच्छा मुकाबला मैदान के अंदर चल रहा है. जिस तरह से आज का दूसरा दिन है और गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार अक्षय भालेराव गेंदबाजी कर रहे हैं. और इस बार हवा विकेट टप्पा खाने के बाद उछाल लेती विकेट को ऑन साइड पर खेलना चाहते हैं मिस टाइम स्ट्रोक और पहले विकेट का पतन संकल्प 11 शिरूर पुलिस की टीम के उम्मीदों को लगता हुआ पहला झटका. शरीर का संतुलन नहीं था और इसीलिए मिस टाइम स्ट्रोक था. मिड विकेट पर कोई गलती नहीं है. फर्स्ट विकेट फॉर अक्षय. मैदानामध्ये खूप चांगल्या प्रकारची अत्यंत उत्तम प्रकारची गोलंदाजी होते. चांगलं द्वंद्व बॅट आणि बॉलमधलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि काही वेगवेगळ्या संकल्पना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यातली एक संकल्पना निश्चित या चेंडूनंतर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. अक्षय गायकवाड. ओ हो बहुत अच्छी गेंद. पहली गेंद वो भी ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर और यॉर्कर की गेंद. बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. आणि मनोज आपण काली पाहिलं 41 रंगामध्ये खेळाडू आहेत. आज आपण म्हणजे कालचा एक जो अतिशय महत्त्वाचा संकल्प होता, एक संकल्पना होती ती आपण लोकांपर्यंत पोहोचवली नाहीये, परंतु आज ती लोकांपर्यंत निश्चित पोहोचवली जाईल. कट करना चाहते थे, टप्पा थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर है, खड़े खड़े खेलने की कोशिश कर रहे हैं. सुंदर बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा अक्षय गायकवाड़ द्वारा. फिलहाल मैदान के ऊपर दबाव बन रहा है बल्लेबाजों के ऊपर. नए बल्लेबाज बाला शिंदे को मौका मिला है तीसरे नंबर पर. राउंड विकेट गेंदबाजी करते हुए गेंदबाज अक्षय. इस बार टप्पा खाने के बाद उछाल लेते हुए गेंद को भाप नहीं पा रहे, गेंद को पढ़ना बहुत जरूरी है. जिस तरह से ये चौथे पांचवें स्टंप की तरफ गेंदबाजी कर रहे. राउंड विकेट सही इलाके में गेंदबाजी. मनोज एक और बात बताना बहुत जरूरी. इस ओवर के बाद उस कहानी की तरफ जाएंगे. क्या नई चीजें आएगी इस टूर्नामेंट में, चैंपियन ट्रॉफी में. चैंपियन ट्रॉफी 2021 का क्रिकेट का घमासान बिल्कुल आप देख रहे हैं. राउंड विकेट गेंदबाजी करते हुए अक्षय गायकवाड़. ऑन साइड की तरफ गेंद को खेल दिया. स्क्वायर की तरफ खिलाड़ी दायरे के अंदर मौजूद है. जब तक इस गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने एक रन मुकम्मल किया. सिंगल के साथ रन संख्या दूसरे ओवर में 13 रन 1 विकेट के नुकसान पर संकल्प 11 शिरूर पुलिस. आपण पाहतो इथं दुसरं षटक जे टाकलं गेलं, या दुसऱ्या षटकामध्ये अक्षयची कामगिरी अतिशय जबरदस्त होताना पाहायला मिळाली आणि या अक्षयने या षटकामध्ये धावा खर्च केला फक्त 2 आणि एक महत्त्वाचा फलंदाज जो सेट झाला होता हसन, त्याला मात्र या ठिकाणी परतावं लागलेला आहे. 2 षटकं संपलीत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापडकर धावसंख्या 1 बाद 13 धावा या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. आणि मनोज आपण वेगवेगळ्या संकल्पनांचा विचार करतोय, त्यापैकी आजची संकल्पना असेल प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम असेल आणि त्या ठिकाणी नवनाथ साबळे असणार आहेत. ते प्रेक्षकांशी हितगुज करतील आणि यशराज अर्थ मोबाईल्स अँड सप्लायर्सच्या वतीनं आपल्याला एक ब्रँडेड सायकल मिळणार आहे. म्हणजे दररोज किमान 1-2 सायकल मिळणार आहेत. त्याकरता आपण तयार आहे. वेगवेगळे प्रश्न असतील, तुमच्या मुलखातले असतील, तुमच्या जवळचे प्रश्न असतील आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला निश्चित मिळवायची आहेत. चांगली उत्तरं देणार त्याची चिठ्ठी बॉक्समध्ये जाईल आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये मनोज त्याला सायकल मिळणार आहे. आणि विशेष म्हणजे काय की असं विशेष म्हणजे काय तर आपण ह्याच्या सगळ्या चिठ्ठ्या आहेत. 2-2 प्रश्नपत्रिक प्रत्येकाला विचारले जातील. क्रिकेटवरती असेल, सामाजिक क्षेत्रावरती असतील, आर्थिक क्षेत्रावरती असेल, राजकीय क्षेत्रावरती असेल, धार्मिक क्षेत्रावरती असेल, कृषी क्षेत्रावरती असेल, वेगवेगळ्या स्तरावरती असणारे या प्रश्नमंजुषेच्या कार्यक्रमातून एका व्यक्तीला 2 उत्तरं द्यायची. उत्तरं खूप अवघड नसणार आहेत. सलग 2 उत्तरं जे बरोबर देतील ते 2 उत्तरं बरोबर देणाऱ्याची नाव लिहिलं जाईल, त्याची चिठ्ठी बनवली जाईल आणि त्यातून लकी ड्रॉ मात्र केला जाणार आहे. इथे चेंडू मिड विकेटला खेळलाय क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि धक्का क्रमांक 2.
आणि जी सायकल दिली जाईल तर अर्थात यशराज अर्थमूव्हर्स सप्लायर्सचे जे मालक आहेत उमेश शिरसाट यांच्या वतीनं ती सायकल जी आहे ब्रँडेड सायकल स्पॉन्सर केलेली आहे. उमेशजी शिरसाट, थँक्यू व्हेरी मच. यशराज अर्थमूव्हर्स अँड सप्लायर्स. अशा रीतीनं मैदानातला जो खेळ आहे त्या मैदानाचा खेळाचा विचार केला तर पहिल्या षटकात 11 धावा आल्या, दुसऱ्या षटकात धावांचा ओघ या ठिकाणी थांबला गेला. अक्षय गायकवाडनं अप्रतिम टिच्चून मारा केला. लखन राजपूतची सुरुवात देखील अतिशय सुंदर आहे. त्याने पहिल्याच चेंडूवरती एक मोठा मोहरा गारद केलाय आणि जो आघाडीचा फलंदाज म्हणजे मनोज आणि हसन आता पॅव्हलियनमध्ये परतले. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती बाळा आलाय. 4थ्या क्रमांकावरती मधल्या फळीमध्ये खेळण्याकरता फलंदाज केतनला संधी मिळाली. मनोज, नवीन नवीन संकल्पना आपण बघतोय आणि सावली क्रिएशन जे वाडाचे पालघर जिल्ह्यातलं त्यांच्या माध्यमातून टी शर्ट आपण बघतोय बनवले गेलेले आहेत. त्याचे स्पॉन्सर्स कोण आहेत तिकडे आपण जाऊया. परंतु आता मॅचकडे जाणं देखील महत्त्वाचं आहे. आत्ता स्थिती आहे 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. सुरुवात अतिशय चांगली जर होतं ना या ठिकाणी आपण पाहिली होती, पण आता आपल्याला पाहिजे की मैदानाच्या आतमध्ये आता इथून पुढच्या काही षटकामध्ये मात्र मोठा धावपल कसा उभारला जाईल यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जे चालू असणार आहेत. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीवरती जो तयार असणार आहे तो गोलंदाज आहे इथे लखन राजपूत जो आहे जो गोलंदाजी मार्कावरती आहे आणि स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो इथे मात्र उजवेष्टीच्या थोडासा बाहेरचा चेंडू बॅटवरती निश्चित प्रमाण आला नाही, परंतु चेंडू उजवेष्टीच्या खूप बाहेर आहे. वाईट बॉलचा इशारा पंचांचा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. धापलक वाढला जाईल आणि संघाची धावसंख्या एका धावसंख्येने पुढे जाऊन पोहोचतो. आता 14 धावा या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. लखन परत एकदा तयार असणार आहे. डावखोराताने मारा करतोय आणि इथे मात्र समोरच्या बाजूला चेंडू खेळला जातोय. चेंडू पोहोचलाय लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू कव्हर करेल. एकाच हाताने मात्र चेंडू अडवलाय. क्षेत्ररक्षण सुरेख कॉल चांगला होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत असताना मात्र स्ट्राईकच्या फलंदाजाने थोडासा नकार दिलाय. एक सिंगल आली. धापलेक एकडे पुढे जाईल. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणार तो आता 15 धावा. 2 फलंदाज बाद आहे आघाडीचे मनोज आणि हसन हे दोन्ही फलंदाज या दरम्यानचे बाद असणार. इथे हाही चेंडू अतिशय सुरे टाकला जातोय. चेंडू निर्धाव आहे. झटपट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये ठिकाणी आपण पाहतोय. पण आजच्या दिवसभराचं एक वैशिष्ट्य प्रशांत सर जे आहे की गाववाईज टीम आहेत. कोरोनाचा काळ होता. शासनाने बंदी घातली होती. जमावबंदी हो इथं मात्र फिकी थोडीशी खराब आणि त्याचा परिणाम काय ज्या ठिकाणी 1 धाव होती तिथं मात्र 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि ह्या 2 धावा लेग बाय चोरपण असतील आणि या 2 धावसंख्येने धाबलक पुढे जाऊन पोहोचणारे संघाची धावसंख्या जी आहे ती आता 17 धावा. षटक क्रमांक 3 चालू असताना मी त्या गोष्टीची चर्चा करतोय. चर्चा लॉकडाऊनच्या काळामध्ये क्रिकेट बरंचसं बंद होतं. प्रत्येकजण घरामध्ये बांधून ठेवल्यासारखा होता. डांबून ठेवला गेला होता. परिस्थिती खूप भयानक होती. मैदानापासून बरेच जण अगदी लांब गेले होते. पण मैदानापासून लांब गेल्यानंतर सुद्धा क्रिकेटवरचं प्रेम कमी होतं ना आपल्याला कधीच पाहायला मिळालं नाही. सराव थोडासा कमी जरा असेल परंतु क्रिकेट इथे मात्र चांगलं होणार यात कुठल्या प्रकारची शंका नाहीये. पण इथं पहा काय घडलंय. इथं चेंडू हातामध्ये आला नाही. ना बॅटवरती आला ना यष्टीरक्षकाला चेंडू समजला. चेंडू पोचला सरळ सीमारेषेच्या बाहेर. चौकार आहे. 22चा चौकार. लाभदायी, शुभदायी, फलदायी आणि आशादायी मात्र चौकार आहे. आणि आता या स्पर्धेच्या माध्यमातून मोजमातली टेनिस बॉलची पहिली स्पर्धा होते. लाखमोलाची स्पर्धा मी सातत्यानं का म्हणतोय कारण इथे आपला श्वास आपण हरवून बसलो होतो. ज्या पद्धतीनं कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण देशामध्ये होतोय जगामध्ये होतोय आणि त्यामुळे हे क्रिकेट बऱ्याच महिन्यांनी बंद झालेलं क्रिकेट पुन्हा एकदा सुरू होतंय. या अनुषंगानं आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे तिथेही जाणार या चेंडूबद्दल आपण तीही चर्चा करू. चॅम्पियन ट्रॉफी पाहतोय. यावेळेला स्विचिकचा चांगला फटका बघूया काय होतं. गॅपमध्ये जातो का गॅपमध्ये चेंडू जात नाही. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकते. चौकार आल्यानंतर एकेरी धाव येते आणि अशा रीतीने धावसंख्या होते 22 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. चॅम्पियन ट्रॉफीचा घमासान आपण बघतोय. एक छान असं वातावरण या ठिकाणी आहे. 2 गज की दूरी मास्क पहनना है बहुत जरुरी. जब तक नहीं दवाई तब तक नहीं ढिलाई. दहशत संपले परंतु काळजी घेणं फार गरजेचं आहे. या मॅचच्या माध्यमातून आपण सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. मॅच खेळायचे सगळ्या गोष्टीचा आनंद घ्यायचा आहे परंतु बेफिकीर राहायचं नाहीये. आणि या बेफिकिरीमुळेच आपण पाहतोय की आपल्या म्हणजे आपण पाहिलेलं असेल की बेजबाबदारपणा म्हणा किंवा बऱ्याचशा गोष्टी आपण अनुभवलेल्या आहेत की त्या गोष्टीमुळे आपण खूप जवळची माणसं आपण गमावून बसलेलो आहे. मग ज्यांच्या घरामध्ये त्याचा शिरकाव झाला आहे काय काय त्रास झाला त्यांना माहिती आहे. घरावरती ओढवली गेलीची काय संकट आहे. घरावरती ओढवलीची काय परिस्थिती आहे. त्या परिस्थितीचा अनुभव निश्चित प्रमाणे आपण घेतलेला आहे. किती भयानक परिस्थिती असते की माणूस माणसामध्ये राहत नाही असं आपण म्हणूया. का राहत नाही कारण त्याच्या जवळ आपण जाऊ शकत नाही. मनामध्ये इच्छा असते एखाद्याला मदत करायची म्हणजे मदत आपण कधी करू शकत नाही. वाटतं एखाद्या पेशंटला आपण 2 घास आपल्या हाताने भरावे म्हणजे भरण्याची सुद्धा परमिशन नव्हती कारण काळ
खूप भयानक होता. इथे चेंडू मात्र शॉर्ट थर्डमॅनला धावबाची संधी आणि फलंदाज बाद. फलंदाज बाद. DJ Mac. शुक्रिया डीजे. सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. फिलहाल आप देख रहे हैं चैंपियन ट्रॉफी 2021 का क्रिकेट का महासंग्राम. सेंट्रल देगांव कोराड़े पुणे टीम के कप्तान और वनवेवाड़ी क्रिकेट क्लब के कप्तान को मैं दरखास्त करना चाहता हूं अगले मैच के लिए, टॉस के लिए आप रेडी रहे. हमारे डाइस के जो कॉम्बॉक्स है, कॉम्बॉक्स के लेफ्ट और राइट साइड की तरफ आप बिल्कुल आइए, क्योंकि 5 ओवर समाप्त होने के बाद टॉस होने वाला है, फोटो सेशन होगा, बहुत सारी चीजें होगी. तो आज के दिन का ये मेरे हिसाब से दूसरा दिन है और दूसरे दिन का पहला मुकाबला चल रहा है. और तीसरे ओवर का खेल भी बहुत ही अच्छा रहा गेंदबाजों के लिए. चौथे ओवर में प्रमुख गेंदबाज अक्षय गायकवाड़ बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं और रनआउट के तौर पर बल्लेबाज बैक टू द पैवेलियन जाते हुए केतन राजेश को एक बार फिर एक अच्छी पारी खेलने की जरूरत है. और जिस तरह से आज इस मैच में मैं देख रहा हूं, खास करके संकल्प 11 शुरू ने पहले ओवर में स्टार्ट अच्छा किया, उसके बाद में उनका संघर्ष जारी है. अच्छी नफीतुली गेंदबाजी गेंदबाजों द्वारा. त्याच्यामध्ये कौतुक फक्त गोलंदाज जो आहे ना, गोलंदाज अक्षयचं मात्र खूप सारं कौतुक असणार आहे. या अक्षयमुळे एक गोष्ट आठवली गेली की कालचा असणारा एक गोष्ट आपण सांगू शकतो की काल पारनेर संघामध्ये असणारा जो काही अक्षय गुंड आहे त्याची आठवण निश्चितप्रमाणे झाली. त्या अक्षयने सुद्धा काल एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. प्रेक्षकांची मनं जिंकलेला अक्षय आज अजून एक अक्षय आलेला आहे जो मैदानाच्या आतमध्ये एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. ज्या अक्षयने याच्या अगोदरच्या षटकामध्ये एक फलंदाज बाद केला होता, 2च धावा खर्च केल्या होत्या, तोच अक्षय परत एकदा गोलंदाजी मार्कवरती आलाय. अक्षय गायकवाड आणि पहिल्या चिन्हवरती इथं फलंदाज बाद होताना पाहायला मिळालेला आहे. धावप्रकार धावसंख्या आपण पाहतोय जी आहे 3 गोलांच्या मोबाईलमध्ये 22 धावा आहेत. षटक क्रमांक 4 चालू आहे. 5 षटकांचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगलं निसर्गरम्य वातावरणामध्ये ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. म्हणजे प्रत्येक खेळाडू येताना नगर जिल्ह्यातून येतो आणि बीड जिल्ह्यात खेळण्यासाठी येतो. मात्र ही अशी क्रिकेटची स्पर्धा आहे की एंट्री नगर जिल्ह्यातूनच करावी लागते, पण खेळायला बीड जिल्ह्यात यावं लागतं. असे मैदान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. परत एकदा आपण पाहतोय हा चेंडू अतिशय सुरेख असेल. स्ट्राईकला असणारा फलंदाज या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळतोय बाळा शिंदे, एक तगडा फलंदाज आहे. तो जर मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या षटकापर्यंत खेळला तर केव्हाही मोठी धावसंख्या उभारू शकतो, इतकी ताकद बाळा शिंदेमध्ये आहे. नॉन ट्रॅकच्या बाजूला असणारा राजेश ढगे जो आहे त्याला चांगल्या प्रकारची साथ देताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार अक्षय. इथे मात्र चेंडू खेळला जाईल फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहे. तिथे मात्र चेंडू सीमारच्या जोपाचा अगदी अडवला जातोय. अडवलाय. 2 धावा आल्यात. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला नाही. धावफरक वाढला जाईल 2 धावसंख्येने आणि संघाची धावसंख्या आमच्या अनिल बेलोटे सरकळ होत आहेत. 24 धावा, 24 लॉस ऑफ 3 विकेट इन 4 तर प्रोग्रेस आहे. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असणार आहे. सुंदर असं वातावरण आहे. निसर्गरम्य वातावरणामध्ये क्रिकेटच्या स्पर्धा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत आणि हळूहळू या मैदानावरती प्रेक्षकांची गर्दी सुद्धा जी वाढली जाणार आहे. आणि आज आमचे नवनाथ साबळे सर जे आहेत त्यांच्या हातामध्ये कॉर्डलेस निश्चितप्रमाणे आहे. हातामध्ये कागद आहे. त्या कागदावरती खूप सारे प्रश्न आहेत आणि या प्रश्नांच्या माध्यमातून इथं आपण प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम घेणार आहोत. हो हो हो, हेलिकॉप्टर कहाँ रुकने वाला ये सीधा बाहर जाके रुकने वाला है. क्या बात है. खिलाड़ी के मस्तक पे दस्तक और छेरन षटकार आलाय. बाबतीत की बाळा केव्हाही मात्र आक्रमक होऊ शकतो. त्याने आक्रमक होताना निश्चितप्रमाणे या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि जबरदस्त कामगिरी या दरम्यान अगदी बाळाची आपल्याला जे पाहायला मिळते. क्या कहेंगे आप प्रशांत सर इस छिक्के के बारे में, क्या कहेंगे आप? बिल्कुल एक दबाव बन रहा था उसको रिलीज करने के लिए, प्रेशर रिलीज करने के लिए इस तरह का शॉट खेलना चाहिए, लेकिन इनके इरादे और तरीके बहुत अच्छे हैं. सुंदर शॉट, शानदार बल्लेबाजी करे मैदान के अंदर बाला शिंदे. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अक्षय गायकवाड़ जो एक अच्छे प्रमुख गेंदबाज है, उनके खिलाफ एक बहुत ही खूबसूरत स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से दूरबरीन से गेंदबाजी कर रहे हैं. इस बार भी बहुत बढ़िया तरीके से गेंद को खेला. गेंद मिड विकेट बाउंड्री की तरफ जा रही. 1 रन मुकम्मल किया. क्या दूसरे के लिए वापस आएंगे? बिल्कुल, या थोड़ी सी हाँ हाँ ना ना मैं तू और इसका फायदा मिलेगा. रनआउट के तौर पर 4थे विकेट का पतन. संकल्प 11 शिरूर पुलिस के उम्मीदों को लगता हुआ बहुत बड़ा 4था झटका. मला एक कळलं नाही. इथे आपण जर पाहिलं मैदानाच्या आतमध्ये प्रशांत सर, स्ट्राईकचा फलंदाज चेंडू खेळून तो पोहोचतोय, पण नॉन ट्रॅकचा फलंदाज त्याला फक्त धावायचंय तर तो रनआउट होतोय. ही
हे योग्य नाही आहे संघासाठी, कारण ज्यावेळेस नॉन ट्रॅकचा फलंदाज हा लवकर पोचला पाहिजे, त्यांनी चांगल्या प्रकारची साथ दिली पाहिजे. पण इथं बाळाला दुसरी स्ट्राईक घेत असताना, दुसरी धाव घेत असताना इथं मात्र बाळा पोचला गेला होता, पण नॉन ट्रॅकचा फलंदाज तिथपर्यंत पोहोचला नाही. राजेश ढगेला आत्महत्या करावी लागली आणि इथं मात्र चौथा धक्का जो बसला गेलाय शिरूर संघाला. 4 बाद, धापलक धावसंख्या 31 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये अजूनही 4थ्या क्रमांकाचा चालू आहे. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी उपस्थित झाले जे मित्रपरिवार आहे, त्या मित्रपरिवारामध्ये भंडारी ज्वेलर्सचे प्रोप्रायटर या ठिकाणी आमचे मित्र सुमित शेठ भंडारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याबरोबर या ठिकाणी आदरणीय आमचे आकिब शेठ बेपारी, त्याबरोबर शोएब बेपारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आपने अच्छी बात बताई कि अगर ये दूसरा रन लेना चाहते तो हो सकता था. बल्लेबाज ने शॉट खेला, उसके बाद में भागे, एक बार फिर अपनी जगह पर सुरक्षित आए, लेकिन नॉन स्ट्राइकर इनके बल्लेबाज को मानसिक तौर पर, शारीरिक तौर पर तैयार होना होता है. थोड़ी सी हड़बड़ाहट हुई, कॉलिंग अच्छी नहीं थी, उसका फायदा बिल्कुल गेंदबाजों ने उठाया. राउंड विकेट गेंदबाजी करते हुए गेंदबाज इस बार भी बढ़िया तरीके से, सुंदर तरीके से गेंद को खेल दिया डाउन द ग्राउंड. लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद बॉल के बाद 6 रन. ब्यूटीफुल शॉट, गजब की टाइमिंग. इसीलिए उनको ज्यादा मौका देना बहुत जरूरी है, इसीलिए अपनी टीम के लिए भागने की जरूरत थी, क्योंकि इन्होंने हेलीकॉप्टर खेला था. कॉन्फिडेंस सातवें आसमान पर है. हॅलो, थँक्यू सर. तर आपण पाहणार आहोत की आपण एक अनोखा प्रेक्षकांसाठी सुद्धा उपक्रम या ठिकाणी राबवला गेलाय. यशराज अर्थ मोबाईल सायन्स सप्लायरच्या माध्यमातून आपण दररोज एक भाग्यवान प्रेक्षकासाठी एक रेसिंग सायकल या ठिकाणी ठेवली आहे. तर आपल्या समेत जोडले गेले आहेत. आपलं सर्वप्रथम नाव कळवा. वनवे अंबादास भाऊसाहेब. वनवे अंबादास भाऊसाहेब. तर मी तुम्हाला तुमच्यासाठी 2 प्रश्न असतील की तुम्हाला एक सोपा प्रश्न आहे की आपल्या भारतीय संघातील सर्वात तुमचा आवडतीचा खेळाडू कुठला आहे? विराट कोहली. विराट कोहली. विराट कोहलीचा जर्सी क्रमांक काय? नागेश नारायण नाकाडी. तुमचा भारतीय संघातील आवडता खेळाडू? रोहित शर्मा. रोहित शर्माच्या पाठीवरती जर्सी क्रमांक कुठला आहे? 45. का 45वा आकडा रोहित शर्मा यांच्या पाठीवरती? ते आता नाही सर. धन्यवाद. तुम्ही 2 प्रश्नांची उत्तरं दिली. निश्चित आम्ही तुमचं नाव कॅल्क्युलेट करू. या ओव्हर नंतर परत एकदा आपण एका प्रेक्षकाकडे जाणार आहोत. थँक्यू. यस, ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. शुक्रिया नवनाथ. बीच में अगर देखें तो एक बहुत ही बढ़िया क्रिकेट बल्लेबाजों की तरफ से हुई है. रन संख्या 41 रन, 4 विकेट के नुकसान पर. धीरे धीरे जो माहौल है वो बहुत ही अच्छा बनता हुआ. फिलहाल 2 ओवर में रन नहीं बन रहे थे, लेकिन चौथे ओवर में रन बिल्कुल बने. 15 रन आए. पहले ओवर में 11 रन आए. दूसरे ओवर में रन नहीं बने. अक्षय गायकवाड़ दूसरे ओवर में बहुत महंगे साबित हुए. अब आज जो निर्णायक ओवर है, शिवा कोहली गेंदबाजी करने के लिए आए हैं. रुपेश 4 पर बल्लेबाजी करते हुए अपना खाता बिल्कुल इन्होंने खोला है चौके के साथ. बहुत अच्छा आगाज. और एक एंड पर बाला शिंदे का बोलबाला चल रहा है. शिवा कोहली की अगली गेंद, फील्डिंग एक फ्लाइंग स्लिप, पॉइंट कवर, एक एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी मौजूद, एक लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद है. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज रुपेश. ऑन साइड पर 4 खिलाड़ी तैनात, ऑफ साइड पर 5 खिलाड़ी तैनात हैं. उसी अंदाज में बहुत सुंदर तरीके से स्क्वायर लेग की तरफ खेल रहे हैं, लेकिन पीछे खिलाड़ी तैनात है, सुंदर तरीके से फील्डिंग कर रहे हैं. और इस जो कीपर सिंगल के साथ स्कोर जा पहुंचा है 42 रन, 4 विकेट का नुकसान पर पहली बल्लेबाजी करते हुए संकल्प 11 शिरूर पुलिस. आइलैंड के किट में आप देख सकते हैं. और अंपायर एक बार फिर बढ़ रहे हैं. क्या कमर के ऊपर वो गेंद देखना चाहते हैं? बिल्कुल वो बीमर देखना चाहते हैं. पहली बार जय पवार इस बार ऑन स्क्रीन देखेंगे कि क्या हुआ है. हसन की बात करें तो बहुत ही जबरदस्त खिलाड़ी. आज इन्होंने आगाज अच्छा किया था. उसके बाद में अब रुपेश और बाला शिंदे इस पारी को संवारने की कोशिश कर रहे हैं. कुछ देर के लिए खेल रुका हुआ है और मनोज हमारे साथ जुड़ रहे. स्कोर इस वक्त अगर देखें तो कुल मिलाकर 42 रन निर्णायक ओव्हर चल रहा है. शिवाचं षटक आपण पाहतोय जो मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि शिवाच्या षटकामध्ये आपल्याला पाहिजे की कितपत धावा येत आहेत. कारण पहिल्या चेंडूवरती त्याला एक चौकार खेळलेला आहे जो रुपेशच्या बॅटमधून आला. आता सुद्धा अगदी आपण पाहतोय की इथे बोला सर. 12वे सर. ओ सर या इकडे या, इकडे या. ते इतर खेळाडूंनी कोणी जायचं नाही, बसा. आणि सगळ्यांना एक विनंती असणार आहे, डगआउटमध्ये खेळाडूंसाठी ज्या खुर्च्या आहेत त्या खेळाडूंसाठी ठेवायच्या आहेत.
आणि प्रेक्षकांनी गॅलरीमध्ये बसायचंय, मान्यवरांनी व्यासपीठावरती बसायचं. ही सगळ्यात महत्त्वाची सूचना आपल्यासाठी जी असणार आहे. भंडारी ज्वेलर्स बेल्ले हा संघ या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जे ज्या टीम्स आल्या असतील त्या सगळ्या टीम्सला विनंती आहे, आपण आल्याची नोंदणी या ठिकाणी करा अशी मी आपल्याला विनंती करेल. वनवेवाड़ी क्रिकेट क्लब टीम को मैं दरख्वास्त करना चाहता हूँ, आप रेडी रहे क्योंकि विपक्षी टीम सेंट्रल देहगांव कोराली पुणे टीम पहुंच चुकी है. कुछ देर के लिए खेल बिल्कुल रुका हुआ है. जो दर्शक टेनिस क्रिकेट.in के माध्यम से हमारे साथ अभी जुड़ चुके हैं, सभी का स्वागत है. और ये फेयर डिलीवरी है. जय पवार का इशारा हमारे कॉम्पस की तरफ आ रहा है. तो चैंपियन ट्रॉफी 2021 का घमासान बिल्कुल देख रहे हैं. और दूसरा डे 2 पहला मुकाबला चल रहा है और 5वें निर्णायक ओवर में रन संख्या 42 रन 4 विकेट के नुकसान पर रुपेश डटे हुए. एक तरफ बाला शिंदे अच्छी पारी अपनी टीम के लिए बिल्कुल खेलते हुए. दोन्ही संघांच्या ज्यावेळेस आपण कॅप्टनच्या बाईट निश्चितप्रमाणे घेतल्या गेल्या होत्या त्या बाईट घेत असताना मात्र दोन्ही कॅप्टनने एकच गोष्ट सांगितली की आम्ही पडेगाव संघाने सांगितले की आम्ही 50-60 पर्यंत निश्चितप्रमाणे रोखण्याचा त्यांना प्रयत्न करू. आणि त्याच्यानंतर आपण पाहिले की शिरूर संघाने निश्चित सांगितलं होतं की आम्ही 60 पर्यंत मात्र धावपले बोलू. आता 42 झाल्यात, 4 चेंडू बाकी असणार आहेत. रिवर्स, वाह काय फटका खेळलाय आणि चेंडू पोहोचल्या सीमारेषेच्या बाहेर. बेहतरीन स्ट्रोक और ये 6 रन. शानदार बल्लेबाजी मैदान के अंदर. निर्णायक ओवर में स्लॉग ओवर चल रहा है. उस ओवर के ऊपर मतलब गेंदबाज के ऊपर टूट पड़े हैं बल्लेबाज. चौके के साथ शुरुआत और उसके बाद में अब रन संख्या बहुत तेजी के साथ बढ़ती हुई. 48 रन बने हैं 50 के ऊपर और 22 के ऊपर बल्लेबाजी कर रहे बल्लेबाज बाला शिंदे. बाला शिंदे इनका बोलबाला मैदान के अंदर चल रहा है. शॉट सिलेक्शन सबसे बड़ी बात, इनका शॉट सिलेक्शन अच्छा है और इनके पिटारे में बहुत सारे शॉट है. बाळा शिंदे कित्येक स्पर्धेमध्ये ज्यांनी अर्धशतक सुद्धा पूर्ण केलेलं आहे. असं असताना बाळा शिंदे खूप दूरवरून चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू काय बॅटवरती आला नाही, चेंडू निर्धाव असणार आहे. शिवा आपण पाहतो गोलंदाजी मार्क करतो, ज्याला एक चौकार आला, एक षटकार आलेला आहे. असा असणारा शिवा आहे. आणि मला वाटतं या षटकात अजूनही चेंडू जर आपण पाहिलं तर 2 चेंडू जे बाकी आहेत, हे 2 चेंडू अतिशय निर्णायक ठरणार आहेत. 2 चेंडू मात्र काय करतायत. परत एकदा रिवर्सचा प्रयत्न केला गेला होता आणि इथे फलंदाज बाद असेल. धक्का क्रमांक 5वा. चला यानंतर थँक्यू डीजे, थँक्यू. यानंतरचा सामना जो असणार आहे सेंट्रल 11 देहगाव पुणे यांच्या विरोधात सामना आहे. वणवेवाडी क्रिकेट क्लब. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, टॉससाठी लगेच यायचं आहे. हा चेंडू टाकून व्हायच्या आत जर आपण इथे मैदानाच्या आतमध्ये एक डाव संपायच्या आतमध्ये टॉससाठी तुम्ही उपस्थित झाला नाही तर तुमचा सामना जो आहे हा फक्त 4 षटकांचा होईल. ही गोष्ट लक्षात ठेवा. बिल्कुल. मैं दोनों टीमों के कप्तानों को विनती कर रहा हूँ, गुजारिश कर रहा हूँ, चलिए आइए टॉस के लिए. क्योंकि 2 ओवर के बाद या मैच शुरू होने से पहले ये अनाउंसमेंट हुई थी. तो कोराले पुणे टीम आइए. वनवेवाड़ी क्रिकेट क्लब आपके सारे जो खिलाड़ी हमारे कॉम्पस के आसपास रहेंगे. इस ओवर के बाद मतलब ये ओवर समाप्त होने के बाद टॉस होने वाला है. चैंपियन ट्रॉफी 2021 आप देख रहे हैं. बल्लेबाज विशाल मैदान के अंदर. शिवा कोले का निर्णायक ओवर चल रहा है और अब जाकर मौका मिलेगा विशाल को. बाला शिंदे जो है वो नॉस्टेक रेन पर. एक अच्छी पारी इनकी तरफ से बिल्कुल आई है. बिल्ला का स्कोर जो है 49 फॉर लॉस ऑफ 5 विकेट. 48 रन 5 विकेट के नुकसान पर. निर्णायक ओवर गेंद है. निर्णायक ओवर की आखिरी गेंद शेष, लेकिन मनोज दोनों के लिए होगी विशेष. बड़ा शॉट खेलना चाहते थे हाड़े बल्ले से. इस बार विकेट कीपर ने चतुराई के साथ अच्छा काम जरूर किया, लेकिन अंपायर तीसरे अंपायर की तरफ जा रहे हैं. अक्षय निर्मल को मैंने देखा कि इन्होंने इशारा किया कि तीसरे अंपायर का काम शुरू होने वाला. जय पवार एक बार फिर बिजी रहेंगे. आता आपल्याला पाहिजे इथं धावफलक 5 षटकांच्या समाप्तीनंतर 6 बाद 48 की 5 बाद 49 ते मात्र आपल्याला पाहिजे. फलंदाज बाद आहे. 6 बाद 48 49 धावा इथे मात्र जिंकण्यासाठी ज्या बनवाव्या लागणार आहेत पडेगाव संघाला. चला लवकर आता यानंतरचा जो काही सामना आहे त्या सामन्याचा टॉस आपल्याला करायचा आहे. लाईनअप लवकरात लवकर होणं गरजेचं आहे. तुम्ही लाईनअप जर लवकर करत नसाल तर कदाचित सामना तुमचा कमी षटकांचा होईल. ही गोष्ट मात्र वारंवार मी सांगतोय. आणि लवकर चला शिरूर संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. शिरूर टीम्स चला लवकर. आदरणीय गणेशजी फुंदे साहेब जे आहे यांच्या शुभ हस्ते आपण यानंतरच्या सामन्याचा टॉस करणार आहोत. गणेशजी फुंदे साहेब. ओके चालते.
देगाव कोराले पुणे टीम इनका स्वागत है और फिलहाल इस हॅलो प्रशांत सर, आपल्याकडे वेळ आहे, तोपर्यंत आपण एका प्रेक्षकाकडे जाणार आहोत. सुरुवातीला आपलं नाव. कृष्णा पोपट वनवे. तर आपलं हे क्रिकेटचं मैदान आहे, हे कुठल्या तालुक्यात आहे आणि कुठल्या जिल्ह्यात आहे? आष्टी तालुक्यात, बीड जिल्ह्यात. ओके. आणि क्रिकेटमधील सर्वात आवडता खेळाडू? धोनी. एम एस धोनी. महेंद्रसिंग धोनी यांचा जर्सी क्रमांक काय? 7. 7. आणि तो जर्सी क्रमांक का त्यांच्या पाठीवरती 7 आहे? त्याचा जन्म तारीख 7 आहे म्हणून. थँक्यू. निश्चित स्वरूपात तुम्ही 2 उत्तर नाही तर मला वाटतं 4-5 उत्तरं दिली. धन्यवाद. आम्ही तुमचं नाव निश्चितच लकी ड्रॉ मध्ये टाकू. थँक्यू. परत एकदा ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. त्याचबरोबर सामना सुरू होतोय. दुसरी शिरूर inning- शिरूर टीम, तुम्ही वेळ नका घेऊ. हा शिरूर टीमला विनंती आहे, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे ताबडतोब. पडेगाव संघाला विनंती असेल, आपण ताबडतोब फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायची ती आपल्याला विनंती असणार आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकरात लवकर अशी आपल्याला विनंती असणार आहे. हॅलो. प्रेक्षकांना मी परत एकदा एक सूचना सांगेल की आपण आज दिवसभरात 30 भाग्यवान प्रेक्षकांची नावं काढणार आहोत आणि त्यानंतर त्या 30 चिठ्ठ्यांमधून एक चिठ्ठी जी उचलली जाईल आणि त्या भाग्यवान विजेत्यास एक रेसिंग सायकल जी पूर्णपणे दिली जाईल. त्यामुळे प्रेक्षकांनी मैदानाचा ताबा सोडू नका. आपल्यापर्यंत आमचे सर्व कॉमेंटेटर्स येतील आणि त्यानंतर तुम्हाला फक्त 2 प्रश्नांची अचूक उत्तर द्यायची. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. बॅट्समन चला, बॅट्समन चला, बॅट्समन चला लवकर, चला लवकर. चेक. हॅलो हॅलो. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. चैंपियन ट्रॉफी का घमासान बिल्कुल आप देख रहे हैं और मैदान के अंदर देखिए तो लक्ष्य रहेगा. टारगेट की बात करें तो 49 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. इस दिन का मतलब दूसरे दिन का दूसरा मुकाबला अब कोराली की टीम तैयार है, उसके साथ वनवे वाड़ी क्रिकेट क्लब बहुत अच्छी टीम है. और मैं आगे एक बार फिर अनाउंसमेंट करना चाहता हूँ. सिद्धेश्वर क्रिकेट क्लब सुरेगाव वर्सेस भंडारी ज्वेलर्स बेले क्रिकेट क्लब आप भी तैयार आहे. समय ज़्यादा जा रहा है इस मॅच के लिए मनोज. आणि आणखीन एक सूचना येते, कारण कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्यामुळे आपल्या डोक्यातला कॅप आपण अंपायरकडे द्यायचं नाही आहे किंवा बॉलला जाणीवपूर्वक कुठल्या प्रकारे थुंकी लावू नका. थोडीशी काळजी घ्या. आपण या ठिकाणी काळजी घ्यायची. कुठल्या प्रकारचं आपल्याकडे असलेलं कुठल्या प्रकारची वस्तू ही अंपायरकडे द्यायची नाही. चेंडू खाली ठेवा शेवटच्या क्षणामध्ये इनिंग समाप्त झाल्यानंतर. मैच की तरफ रुख करेंगे. 49 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए. संकल्प 11 शिरूर पुलिस की तरफ से गेंदबाजी करने के लिए प्रमुख गेंदबाज फिलहाल अपनी बॉलिंग मार्फत तैयार. स्ट्राइकर रन पर बल्लेबाज तैयार है बल्लेबाजी करने के लिए. फील्डिंग थर्ड मैन पर खिलाड़ी मौजूद. एक कपर की तरफ खिलाड़ी है, मिड ऑफ का खिलाड़ी दायरे के अंदर रखा हुआ है. क्या पॉइंट पर खिलाड़ी वो देखा जाएगा. फाइन लेग का खिलाड़ी दायरे के अंदर है. एक स्क्वायर लेग, मिड विकेट, डीप मिड विकेट और एक लॉन्ग ऑन है. गेंदबाजी का बागडोर संभल कर गेंदबाज तैयार. गेंदबाजी करेंगे अब कॉम्बॉक्सिन से गेंदबाजी करने के लिए तैयार. सुदाम खोड़दे साहब तैयार है गेंदबाजी करने के लिए. प्रमुख गेंदबाज है. स्ट्राइक रेट पर बल्लेबाज अक्षय जो कि एक ऑलराउंडर है. पॉइंट पर एक खिलाड़ी रखा हुआ है. एक फ्लाइंग स्लिप, एक पॉइंट कवर और एक मिड ऑफ. समय ज्यादा जा रहा है इस मैच के लिए, इतना वक्त नहीं जाना चाहिए. अक्षय निर्मल और अमर साटे मैदान के अंदर फिलहाल आप देख सकते हैं ऑफिशियल के तौर पर काम कर रहे हैं. तीसरे अंपायर जय पवार, हमारे साथ कॉम बॉक्स में मनोज बेल्ले और
मनोज बेल्लेकर। टॉस गेंद ऑनसर की तरफ बहुत खूबसूरती के साथ खेलते हुए लाइन से भटके तो पड़ेंगे फटके। गेंद बॉडी के बाद 4 रन। इस वक्त इस तरह के शॉट खेलना बहुत जरूरी है। और पहली गेंद जिसमें कि आपकी बॉडी नहीं खुलती है, खास करके गेंदबाज की, तो ये राउंड विकेट गेंदबाजी कर रहे थे और नियंत्रण नहीं था, गेंद को लैंड नहीं कर पाए। बल्लेबाज ने सही जगह पर लैंड किया। मी मगाशीच त्या गोष्टीचं तुम्हाला चर्चा करत असताना एक गोष्ट सांगितली गेली की काय होतंय की गावातले संघ आहेत, गाववाईज टीम आहेत, प्रॅक्टिसचा अभाव निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे इथे या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपण हा विचार अजिबात करत नाही प्रशासन किंवा ऑडियन्सला सुद्धा विनंती असेल, तुम्ही त्या अपेक्षा ठेवू नका ज्या अपेक्षा तुम्ही प्रोफेशनल टीम कोण ठेवताय. ह्या गावच्या टीम आहेत, यांच्याकडून चुका बऱ्या प्रमाणात होणार आहेत. पण इथे मी अमोल शिरसाट यांना धन्यवाद देईल की या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये त्यांना 32च्या 32 संघ खुल्या गटातले मिळाले असते, पण त्यांनी तसं नाही केलं. त्यांनी गाववाईज टीम घेतल्या, त्यांनी तालुकावाईज टीम घेतल्या आणि 16 टीम्स ह्या खुल्या गटात मात्र घेतलेल्या आहेत. गावातल्या सुद्धा खेळाडूंना संधी दिली, त्याबद्दल मी ऑर्गेनायझर कमिटीला धन्यवाद देईल. बिल्कुल बहुत अच्छी बात है, क्योंकि यहाँ से जो गांव वाले खिलाड़ी है इनका संघर्ष बिल्कुल चलेगा। जो बढ़िया गेंद, बहुत ही अच्छी गेंद, ओहो आगे वाली गेंद को पीछे खेले, चारों खाने चीत कर दिया। बल्लेबाज बैक टू द पेवेलियन जाएंगे। पहला झटका लगता हुआ सेलिब्रेशन मोमेंट संकल्प के लिए। सुंदर गेंदबाजी। फिलहाल अगर इस गेंद को आप दोबारा देखें, बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन सुदाम द्वारा। टिप्पा देखिए बहुत ही बढ़िया है। राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं, पैर नहीं चले, बैकफुट पर खेलने की कोशिश। इस बार बैट और पैड के बीच का फासला चीरती हुई गेंद सीधी ऑफ स्टंप के ऊपर टकराती हुई। और उसके बाद में सेलिब्रेशन देखिए, इस विकेट की तलाश थी, 49 का पिछा कर रहे हैं। सगळ्यात महत्त्वाचं ज्या फलंदाजाने मात्र पहिल्या चेंडूवरती एक चौकार मारत त्याची आक्रमकता दाखवली होती, असा असणारा मात्र अक्षय आपण पाहिलेला आहे. कारण त्याच्या अगोदरचा चेंडू म्हणजे फलंदाज इथं द्विधामान अवस्थेमध्ये सापडला गेला. पहिला फुलटच होता, दुसरा चेंडू आपण पाहिला तो लेग ब्रेक टाकताना पाहायला मिळाला होता, पण यावेळेचा चेंडू ऑफ ब्रेक झालाय. चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आलाय आणि पॅड आणि बॅट याच्यामध्ये खूप मोठं अंतर होतं, त्याचा फायदा झाला गोलंदाजाला आणि फलंदाज इथं क्लीन बोर्ड होताना पाहायला मिळाला. नवीन फलंदाज अक्षयच्या जागेवरती येणार आहे तो आता सोहेल शेख या ठिकाणी येताना नवीन आपल्याला फलंदाज पाहायला मिळेल. पण दुसऱ्या बाजूने ज्वालाग्रही फटकेबाजी करणारा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये नॉन ट्रॅकच्या बाजूला नाव आहे दादाबाई शेख. पडेगावचं नाव, श्रीरामपूर तालुक्याचं नाव, नगर जिल्ह्याचं नाव फेमस करणारा मात्र हा एक खेळाडू आहे. नाव त्याचं दादाबाई आहे, जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुदाम खोडदे महाराष्ट्र पोलीस आहेत. इथे मात्र फुलटा चेंडू पोचला गेला कव्हरला. क्षेत्ररक्षक खुदरीवरती असेल, 2 क्षेत्ररक्षकांनी चेंडूमध्ये रेस लागली गेली आणि चेंडू पोचल्या सीमारेषेच्या अगदी बाहेर जाऊन पोचतोय. 4 रन चौकार आहे. बिल्कुल इस वक्त ये चौका है, क्योंकि प्रेशर बन रहा था, विकेट भी गिरा था, तो उसके बाद में फुल टॉस ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट कवर के ऊपर से, इनफील्ड के ऊपर से एक अच्छा शॉट बल्लेबाज की तरफ से। सोहेल 4 पर 2 गेंदों का सामना किया, दादा भाई ने खाता नहीं खोला। रन संख्या 8 रन 1 विकेट के नुकसान पर। और सुदाम का ये पहला ओवर फिलहाल आप देख रहे हैं। आखिरी गेंद, स्विच हिट करने की क्या जरूरत है, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट खेलने के बाद स्विच हिट करने का प्रयास। आखिरी गेंद पर बिंदी है, सफल ओवर की समाप्ति। पहले ओवर का खेल समाप्त। रन संख्या 49 का पीछा करते हुए 8 रन 1 विकेट के नुकसान पर। अमर सर, ये चलिए, जिस तरह से 8 रन 1 विकेट के नुकसान पर, लेकिन कभी कभार होता है। आफ्टर 1 ओवर now score 8 पर loss of 1 wicket, chasing a target of 49 runs। गेंदबाज में बिल्कुल परिवर्तन होगा। दूर वाले एंड से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। बहुत चौहान गेंदबाजी करने के लिए तैयार है। स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज की बात करें तो दादा भाई को मौका मिलेगा, जिनके ऊपर निगाहें हैं। बहुत ही अच्छे खिलाड़ी है, लेफ्ट हैंडर खब्बू बल्लेबाज। भाऊत चव्हाण असं एक व्यक्तिमत्व आहे, जुनं ते सोनं आहे असं असणारा भाऊत चव्हाण आहे. विशेष म्हणजे काय, भाऊ या दरम्यान अगदी आपण पाहतो चेंडू लोकांच्या दिशेने खेळला जाईल, तिथे एक सिंगल येते आणि एका सिंगलच्या रूपाने मात्र धावफलक पाडे 9 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावसंख्या आहे 9. गोलंदाजी मार्ग होती, गोलंदाज आहे, त्याचं नाव आहे भाऊ, जो स्थानिक स्पोर्ट्सचा
ओनर आहे. शिरूर तालुक्यामध्ये शिरूर सिटीमध्ये मात्र एक खूप मोठं दुकान आहे स्पोर्ट्सचं. त्याचा मालक आहे सानिका स्पोर्ट्स. त्याचे खूप सारे शूज वगैरे तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्हाला निश्चितप्रमाणे बॅट्स वगैरे पाहायला मिळतील, किट वगैरे पाहायला मिळतील. असा असणारा भाऊ जो आहे, जो या ठिकाणी मात्र आता आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. तो दुसरा ऑनलाईन क्रिकेटचा अंदाज घेणारा अजून एक माझा मित्र ऑनलाईन आलेला आहे. नाव त्याचं आहे लक्ष्मण दादा गावाणे. ॲरो स्पोर्ट्स, सानिका स्पोर्ट्स आहे, ॲरो स्पोर्ट्स आहे आणि ज्यांच्या माध्यमातून क्रिकेटची स्पर्धा भरवण्यात आलेली आहे त्यांचं नाव शिरसाट स्पोर्ट्स आहे. इस बार फुल टॉस गेंद ऑनसर की तरफ, गेंद को खेलते हुए गेंद लॉन्गर की तरफ जा रहे खिलाड़ी यहाँ मौजूद और 1 रन का इजाफा, स्ट्राइक रोटेट करने की कोशिश. 49 रनों की जरूरत है. रन संख्या डबल फिगर में 10 रन दोहरे अंक में जो कि स्कोर जा पहुंचा है. 10 रन 1 विकेट के नुकसान पर दूसरा ओवर प्रगति पर है. दादा भाई 1 पर खेल रहे, सोहेल ने 5 रन बनाए हैं. एक बड़ा मैच मैदान के अंदर बिल्कुल चल रहा है. दूसरे दिन का खेल चल रहा है. संकल्प 11 शुरू ने क्लासिक 11 पड़ेगा. मतलब ये जो दोनों टीमें हैं बहुत अच्छी टीमें हैं और शुरू ने 49 रनों का लक्ष्य दिया है श्रीरामपुर को. 10 प्लस ऑफ 1 विकेट. गेंदबाजी करने के लिए बहुत चमान. इस बार ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाहते थे, बल्ले के बीचों बीच नहीं आ रही है गेंद जाती हुई फिलहाल लॉन्ग ऑफ की तरफ. सुंदर फील्डिंग. जब तक इस गेंद को लॉन्ग ऑफ के फील्डर जो है फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ 1 रन मुकम्मल किया. नेल्सन आंकड़ा 11 रन 1 विकेट के नुकसान पर. इस बार अच्छी गेंद थी, पैर ने चल रहे, थोड़ा सा अजीबोगरीब अंदाज में इस गेंद को खेल दिया था. आगे वाली गेंद थी, आगे खेलने की जरूरत है, थोड़ा पीछे इंतजार किया और ये ऑफ स्टंप के बाहर वाली अच्छी गेंद, बीती गेंद आती भी. ऑफ स्टंप के बाहर इस बार स्टक कवर के ऊपर से गेंद को खेल दिया. गेंद तेजी के साथ ट्रेवल हो रही है. बढ़िया फील्डिंग, बहुत सुंदर फील्डिंग का मुजाहिरा. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाती हुई और इस 2 रनों के साथ अब स्कोर जहां पहुंचा है 13 रन 1 विकेट के नुकसान पर. दूसरे ओवर के आखिरी गेंद शेष है, लेकिन दूसरा ओवर है और पावर प्ले चल रहा है तो ये बहुत महत्वपूर्ण गेंद होगी. चैंपियन ट्रॉफी 2021 आप देख रहे हैं. कलरफुल क्रिकेट, कलरफुल जो कि पोशाक पे ये टूर्नामेंट आप देख सकते हैं. 41 का कलर आप देख सकते हैं. राइट आर्म मोहर द विकेट. इस बार हवा में खेल दिया, लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद. ये कैच होना चाहिए. बल्लेबाज बैक टू द पेवेलियन जाते हुए एक बहुत बड़ा झटका. बल्लेबाज सोहेल बैक टू द पेवेलियन. एक विनंती असेल, वणवेवाडी क्रिकेट क्लब तुमची प्लेइंग 11 आलेली नाही आहे. सेंट्रल इलेव्हन या संघाला विनंती असेल, आपली प्लेइंग 11 आपण ताबडतोब, मला वाटतं प्लेइंग 11 आलेली आहे. विनंती असेल आता वणवेवाडी संघाला आपण या ठिकाणी संपर्क साधायचा आहे, अशी आपल्याला विनंती असणार आहे. आणि इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्या लक्षात आली की नाही मला माहिती नाही. 11 धावा ज्यावेळेस होत्या पहिल्या डावात, म्हणजे ज्यावेळेस शिरूर संघ फलंदाजी करत होता, 11 धावा ज्यावेळेस धावपालकावरती होते त्याच्यानंतर 2 धावा आल्या, 13 झाल्या आणि 13 अंकावरती सुद्धा शिरूर संघाचा फलंदाज बाद झाला होता. इथं सुद्धा आपण पाहतोय 11 धावसंख्येनंतर 2 धावा आल्या, इथं 13 धावा झाल्या आणि 13 धावसंख्येवरती दुसरा फलंदाज सुद्धा इथं बाद होताना पाहायला मिळाला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद, 13 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. 18 गेंदों का खेल से 36 रनों की जरूरत है. अच्छी बात है, आपने बिल्कुल बताई है. और इस बार बॉल टू बॉल कमेंट्री करने की कोशिश मराठी और हिंदी में मनोज पल्लेकर और मैं प्रशांत राथवड़े कर रहा हूँ. हमारे साथ नवनाथ साबले भी हैं. कुछ सवाल भी पूछे जाएंगे. सवाल का जवाब अगर अच्छा देंगे तो आज शाम के समय में एक बहुत ही अच्छी ब्रांडेड साइकिल भी आपको जरूर मिल सकती है. चैंपियन ट्रॉफी 2021 का घमासान बिल्कुल आप देख रहे हैं. गेंदबाजी में परिवर्तन होगा. नए बल्लेबाज मैदान के अंदर साजिद शेख 4थे नंबर पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं. युवराज सिंह जब भारतीय टीम के लिए 4थे नंबर पर बल्लेबाजी करते थे तो कोई दिक्कत नहीं थी. एक मैच विनिंग परफॉर्मेंस हर बार हमने उनकी तरफ से देखा है. फील्डिंग की बात करें तो फिलहाल थर्ड बैट पॉइंट की तरफ खिलाड़ी मौजूद है. स्टक कवर पर खिलाड़ी मौजूद है. एक लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी है. लॉन्ग ऑन का खिलाड़ी बॉडी लाइन पर मिड विकेट स्क्वायर की तरफ खिलाड़ी है. फाइंड का खिलाड़ी दायरे के अंदर है. अंकुश नवले गेंदबाजी करेंगे. सामना जिंकण्यासाठी धावा तर कराव्या लागतील. 49 धावांचं उद्दिष्ट ठेवलं गेलेलं आहे और हवा बहुत तेज होती हुई फील्डिंग में तकदीरी करना चाहता है. ज़्यादा समय जा रहा है इस मैच के लिए. अब लॉन्ग ऑन के खिलाड़ी देखिए अब क्या करने की कोशिश करेंगे, क्या बता रहे, कुछ अलग करने का प्रयास किया गया है. मिड विकेट का खिलाड़ी हटाया गया. अब लॉन्ग ऑफ का खिलाड़ी भी देखिए कहा जा रहा है.
बॉलर के पास जा रहा है, जो मिड विकेट का खिलाड़ी मिड ऑफ की तरफ आया है। हे पहा विनंती असेल शिरूर टीमला बाळा शिंदे सर आपल्याकडे वेळ नाही आहे सर, थोडासा वेळ वाचणं गरजेचं असेल. भाऊ भाऊ कोऑपरेट करा थोडंसं, कारण 2च षटकं टाकून झालीत, खूप सारा वेळ जातोय. टीमला विनंती असेल, टीम मीटिंग अजिबात करू नका ही आपल्याला विनंती असणार आहे. गोलंदाजीवरती तयार आहे. अंकुश नवले गेंदबाजी करेंगे, कम बॉक्स से स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए. राइट आर्म ओवर द विकेट या लेफ्ट आर्म राउंड विकेट, लेफ्ट आर्म राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं. इस बार पॉइंट की तरफ गेंद जा रही है, फुल टॉस गेंद थी, एंगल बनाने की कोशिश, लेकिन इस तरह से गेंदबाजी आप कर रहे हैं तो मेरे हिसाब से गेंद को सही जगह पर लैंड करना बहुत जरूरी है. फुल टॉस गेंद आएगी तो मनोज बहुत आसान हो जाएगा बल्लेबाजों के लिए. सिंगल के साथ स्कोर जा पहुंचा है 14 रन 2 विकेट के नुकसान पर. दादा भाई 2 पर खेल रहे हैं और एक तरफ अगर देखें तो साजिद शेख इनके ऊपर निगाह रहेगी, इन्होंने अपना खाता खोला है. आपण पाहतोय आता स्ट्राईकला असणारा दादाबाई शेख, त्याला जी फारशी संधी मिळाली नाही आहे दादाबाईला. 2च धावा दादाबाईच्या ठिकाणी आपण पाहतो, ज्या त्यांनी आतापर्यंत 2 चेंडूवरती 2 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत असा असणारा दादाबाई आहे. इथे मात्र सूर्यप्रकाशचा फटका, स्क्वेअर कटचा मात्र लाजवाब फटका, कलात्मक फटकेबाजी, जमिनीला समांतर फटका खेळला गेलाय आणि चेंडू पोहोचतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार, 4 रन आहे. सुंदर स्ट्रोक, टाइमिंग बढ़िया. एक बार फिर इनके ऊपर है दारोमदार. इस बार खूबसूरत स्ट्रोक किया प्रहार, गेंद बाउंड्री लाइन के बाहर. मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. दर्शनीय स्ट्रोक खेलते हुए, क्योंकि टेनिस क्रिकेट में स्क्वायर कट ज्यादा आप नहीं देखते हैं. ऑफ स्टंप के बाहर थोड़ी गेंद थी, पॉइंट और कवर के बीच का फासला चिरती भी गेंद बाउंड्री लाइन के बाहर चले गई. एक अच्छा शॉट, जिस उम्मीद के साथ मैदान के अंदर उतरे दादाबाई, इस उम्मीद पर खरे उतरते हुए. आपण पाहतो की दादाबाईकडची खासियत आहे आणि दादाबाईकडून खूप साऱ्या अपेक्षा सुद्धा आहेत की त्यांनी मात्र शेवटपर्यंत खेळावं, जेणेकरून पडेगाव श्रीरामपूर संघ या स्पर्धेमध्ये पहिल्या सामन्यात मात्र जिंकेल. पण शिरूर संघ सुद्धा निश्चितच जबरदस्त कामगिरी या दरम्यान करताना पाहायला मिळते. इथे यष्टीरक्षकाचं कौतुक असेल, चांगला झेल पाठीमागे त्यांनी घेतलाय, पण झेल घेत असताना झेल अशा प्रकारे झालाय जिथं कुठेही बॅटचा आणि बॉलचा संपर्क झालेला आहे. त्यांनी चांगल्या प्रकारचं गॅदर केलं, स्वतःला झुकून दिलं होतं. डाव्या बाजूला मात्र निश्चित प्रमाणात चेंडू तो पडला गेला होता आणि मला वाटतं तिथे 1 बाउन्स झेल निश्चित प्रमाणात आपल्याला पाहायला मिळालेला आहे. प्रयास बहुत अच्छा किया गया था. जब बाहरी किनारा बिल्कुल लगा था उसके बाद में गेंद उनके आगे गिरी है, पूरी तरह से वो लीन होकर आगे नहीं आया. अगर वो लीन होकर आगे आते तो ये कैच भी बन सकता था. उसी अंदाज में खेलना चाहते थे. टप ऑफ टाइम के बाहर पड़ गया गेंदबाजी का प्रदर्शन. गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग. मैदान के अंदर एक रोचक मुकाबला बिल्कुल आप देख रहे हैं. 14 गेंदें 31 रनों की जरूरत है यह मुकाबला जीतने के लिए. एक खूबसूरत स्ट्रोक के बाद, एक अच्छा स्ट्रोक खेलने के बाद तारीफ करनी होगी, प्रशंसा करनी होगी अंकुश नवले की. कमबॅक कर रहे हैं, ये कमबॅक है, ये वेलकम बैक है, ये तो आने वाला समय ही बताएगा. म्हणजे आता नावाप्रमाणे त्याने फलंदाजांवरती अंकुश मिळवलाय. इथे 3 षटरक्षक चेंडू खाली आहे आणि दादाभाईचा झेल झालाय. फलंदाज मात्र बाद असेल दादाभाई. बिग विकेट दादाभाईच्या रूपाने या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. चला आपण सामना लवकर सुरू करणं गरजेचं असणार आहे. अमोल सर, आपण दोन्ही टीम समोर घेऊ, पटकन फोटो सेशन होईल, समोरासमोर अगदी ओळख होईल, जेणेकरून आपल्याला ऑब्जेक्शन आहे की नाही याबद्दल आपल्याला चर्चा करायची. वणीवाडी क्रिकेट क्लब, चला लवकरात लवकर सेंट्रल 11 आपण विनंती असेल, प्लेइंग 11 द्या. वणीवाडी क्रिकेट क्लब प्लेइंग 11 आपण ताबडतोब द्यायचे अशी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करेल. दहेगाव कोराळे संघाची प्लेइंग 11 या ठिकाणी आलेली आहे. गोलंदाजीवरती परत येतात अंकुश नवले आपल्या गोलंदाजीवरती तयार असणारे डावखुऱ्या हाताने मारा करतोय. सूर्यप्रकाशचा फटका, चेंडू पोचला गेला लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक मात्र खूप दूरवरती असेल. 3 खेळाडूंच्या दरम्यान चेंडू तो पडला जातोय. क्षेत्ररक्षण सुरेख असेल, चेंडू मात्र सुंदरच्या अडवलाय. 2 धावा आल्यात. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपलं जाईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपणावरती धावा संख्या 3 गाड्यांच्या मोबाईलमध्ये 20 धावा. शेवटचे चेंडू शिल्लक राहतील 12 आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही धावा ज्या बनवायच्या आहेत त्या 29 धावा अजूनही जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत. इस तरह से ये शॉट खेला गया था, बहुत महत्वपूर्ण मुकाबला मैदान के अंदर चल रहा है और जो शॉट खेला गया था उस वक्त बल्ले का मुख जल्दी बंद हो गया, इसीलिए गेंद स्टक अपर बाउंड्री लाइन की तरफ चली गई थी. 2 रनों के साथ रन संख्या 20 रन है. आपके पास 12 गेंदें हैं, 29 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए.
महेश इनके ऊपर निगाहें रहेंगी जिस तरह से एक एंड पर साजिश शेख को आप देख सकते हैं 20 plus of free wicket chasing a target of 49 runs. Now remaining 20 deliveries and need 29 run to win this match. यानंतर होणारा सामना आहे त्या सामन्याचा टॉस केला जाणार आहे त्यामुळे दोन्ही संघांना विनंती आहे सेंट्रल देहगाव कोराळे पुणे आणि वनवेवाडी क्रिकेट क्लब आपण सज्ज राहायचंय पुढच्या मॅचच्या टॉससाठी सम्राजन कक्षाच्या समोर यायचं है जो दर्शक टेनिस क्रिकेट .in के माध्यम से हमारे साथ अभी जुड़ चुके हैं सभी का स्वागत है कोरेगांव देहगांव कोराळे पुणे टीम के जो खिलाड़ी वो धीरे धीरे हमारे कॉम्बस के सामने आ रहे हैं और वनवेवाड़ी क्रिकेट क्लब के जो खिलाड़ी वो भी धीरे धीरे आ रहे हैं बाळा शिंदे आपण पाहतोय टॉस आपण लवकर करून घेऊया समोरच्या बाजूला सुदर्शन कुन्ने यांच्या शुभास्ते आपण यानंतरचा टॉस आपण करणार आहोत हे थोडंसं ना इकडे या अमोल सर मॅच पण चालू आहे आपल्याला वेळ कमी आहे थोडंसं पुढे या थोडंसं पुढे या लाईनअप करून घ्या लवकर लवकर गोलंदाज बाळा गोलंदाजीवरती तयार आहे या दरम्यान बाळाचा चेंडू अतिशय लाजवाब आहे बाळाच्या भात्यातून गोलंदाजी करत असताना निघालेला हा आगीचा गोळा होता असं म्हणतरी हरकत नाहीये भन्नाट वेगाने चेंडू यष्टीरक्षकाचा अगदी विसावला गेलेला आहे सुदाम खोडजे आपण पाहतो जे यष्टीरक्षकाची भूमिका पार पडतो विशाल या ठिकाणी अगदी यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडताना आपल्याला जो पाहायला मिळतोय बाळा परत एकदा तयार असणार आहे शांत प्रकारचं वातावरण आहे इथे परत एकदा तशा प्रकारचा चेंडू आपल्याला जो पाहायला मिळतो टॉस होतो यानंतरच्या सामन्याचा एका बाजूला आपण पाहतोय सेंट्रल 11 दहेगाव हा एक संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्या विरोधात एक संघ आहे वडवेवाडी क्रिकेट क्लब आणि टॉस या ठिकाणी झाला टॉस कोणी जिंकलाय वडवेवाडी संघाने टॉस जिंकलेला आहे अशी मी या ठिकाणी आपल्याला इच्छेप्रमाणे काही गोष्ट सांगू इच्छितो आणि सगळ्यात महत्त्वाचं दोन्ही टीमला विनंती असेल कॅप्टन तुमचे ऑब्जेक्शन वगैरे काय असेल कॅप्टन आपला निर्णय कळवा आमचा गोलंदाजी तुमचा गोलंदाजी घेण्याचा निर्णय आहे हे ग्राउंड जर पाहिलं तर तुमचं घरचं क्रिकेटचं ग्राउंड आहे इथं का तुमचं काय प्लॅनिंग असेल आमचं प्लॅनिंग असं असेल की समोरच्या संघाला 50च्या आत रोखायचं 50 आणि तुमच्याकडे बॅटिंग ची काही जी ऑर्डर आहे फलंदाज तुम्ही कोणाकोणावरती विश्वास ठेवणार आहे फलंदाजी आमच्याकडं अविनाश नाकाडे देविदास गर्जे कृष्णा गर्जे असे आमच्याकडे चांगले बॅट्समन आहेत त्यांच्या दौरावरती आम्ही चेस करणार 100%. धन्यवाद सर तुम्हाला सर्वप्रथम बॅटिंगसाठी आमंत्रित केले तुमची काय स्ट्रॅटर्जी असेल किती धावा झाले पाहिजेत 5 ओव्हरमध्ये 5 ओव्हरमध्ये कमीत कमी 60 धावापर्यंत आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहे तसे बॅट्समन आमचे भरपूर आहेत टीममध्ये त्यामुळे 60 धावा आम्हाला म्हणजे शक्य होतील असं वाटतं थँक्यू विजयासाठी तुम्हाला परत एकदा खूप खूप शुभेच्छा थँक्यू बेस्ट ऑफ लक शुक्रिया नवनाथ इस बार बहुत बढ़िया गेंद गेंद को लॉन्ग ऑन की तरफ खेल दिया शानदार तरीके से गेंद बॉल के बाहर जाती हुई दर्शन स्टॉक 4 रन मैग्निफिसेंट बैटिंग इस मैच में जो मोमेंटम चाहिए तो वो मोमेंटम देने की कोशिश महेश द्वारा 4 गेंदों में 10 रन बनाए रन संख्या 30 रन 3 विकेट के नुकसान पर अब फिलहाल मैच अच्छा होता हुआ क्लासिक 11 पाड़ेगांव श्रीरामपुर वर्सेस संकल्प 11 शुरू पुलिस के बीच मुकाबला 2 अच्छे शॉट 2 बिंदी गेंदे बहुत ही अच्छा ओवर इवेंटफुल ओवर मैदान के अंदर बिल्कुल चल रहा है मजा आ रहा है इस मैच में भी कमबैक करने की कोशिश बल्लेबाज कर रहे हैं जिस तरह से वो 2 ओवर की कहानी थी उसके बाद में ये चौथा ओवर प्रगति पर है चौथे ओवर की 2 गेंदें शेष है 5 ओवर का मैच है गेंदें बहुत कम है 8 गेंदें 19 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए महेश शिंदे 10 पर बल्लेबाजी कर रहे हैं बाला शिंदे गेंदबाजी कर रहे हैं एक तरफ महेश शिंदे है एक तरफ बाला शिंदे म्हणजे मैदानाच्या आतमध्ये शिंदेशाही आहे असं आपण म्हणूया बिल्कुल अगली गेंद के साथ दूर वाले एंड से बाला शिंदे गेंदबाजी करेंगे ऑनसाइड की तरफ आड़े बल्ले से गेंद को गैप में खेलते हुए मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच गेंद बहुत तेजी के साथ जाते हुए 1 रन मुकम्मल किया फिसल गए खिलाड़ी इसका फायदा उठाते हुए दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए 2 रनों के साथ रन संख्या बढ़ रही है
एक बार फिर आकाश की तरफ देख रहा हूं, वो धूप खिल चुकी है। बहुत ही अच्छा माहौल यहाँ बना हुआ है। रन संख्या 32 रन 49 तक जाना है। सफर बहुत ही इंटरेस्टिंग लग रहा है। रोचक मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ। धावफलकाची धावसंख्या 32 आहे. 49 धावसंख्येचा पाठलाग या दरम्यान जो करायचा आहे. 17 अजून बनवायचे आहेत. इथे मात्र गोलंदाज बाळा थोडा वेळ थांबलेला आपल्याला जो दिसतोय. डेड बॉलचा इशारा अक्षय निर्मल सरांचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 7 आणि या 7 चेंडूमध्ये 17 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायचा आहे. हा चेंडू निर्णायक असेल. याच्यावरती मोठा बिघडीचा प्रयत्न केला जाईल. बाळा शिंदेच्या गोलंदाजीवरती 5 चेंडूमध्ये आतापर्यंत बाळाने 12 धावा खर्च केलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुलटॉस चेंडू पोचला जाईल स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत. तिथे मात्र क्षेत्ररक्षणला जबाब असेल आणि इथे मात्र एक सिंगल आली. षटक क्रमांक संपले जाईल आता 4. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मौल्यमध्ये 33 धावा आहेत. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि या 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायच्या 16 धावा. काल सुद्धा असाच एक सामना आपण पाहिला. 6 चेंडूमध्ये 16 धावा. आजचा संघ मात्र कोण बाजी मारतो ते आपल्याला पाहायचंय. शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मार्कावरती परत एकदा अंकुश नवले गोलंदाजी मार्कावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि 16 धावा इथे जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. इस तरह से कल का जो मुकाबला था वो आखिरी दिखाना मुकाबला बहुत ही पैसा वसूल हुआ, रोचक बिल्कुल रहा। अगर मगर से क्रिकेट नहीं होती, जैसे कि अगर वो छक्का आता तो बिल्कुल इनके लिए मौका था, लेकिन बाद में बनी अच्छी गेंदबाजी हुई गेंदबाज की तरफ से। अंकुश तैयार, लेफ्ट आर्म राउंड विकेट, सुंदर गेंद ऑनसर की तरफ खेलना चाहते थे, बल्ले के बीचों बीच तो नहीं है, अपने फॉलो थ्रू में फील्डिंग बहुत ही बढ़िया की, 1 रन का इजाफा, सिंगल के साथ स्कोर जा पहुंचा है। अब 33 रन 3 विकेट के नुकसान पर 34 पे 3, 15 रनों की जरूरत है। यहां से 5 गेंदे, एक बड़ा शॉट, कम बैक करने का मौका, और 2 अच्छी गेंदें डालेंगे तो दबाव और बढ़ेगा बल्लेबाजों के ऊपर। म्हणजे कालचा दिवस निश्चितप्रमाणे चर्चा करत असताना काल उरण संघाकडून झालेली गोलंदाजी तितक्या ताकदीने आपण पाहिली. काल पाटीलची गोलंदाजी, वैभव पाटीलची आपण गोलंदाजी पाहिली. त्याच्यानंतर काल शेवटच्या सामन्यामध्ये ज्याला आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला होता, ध्रुवीत मात्र कौतुक असणार आहे. गोलंदाजी मात्र त्या संघाची खूप जबरदस्त उतरा पाहायला मिळाली. आज गोलंदाजी कशा प्रकारे केली जाते आपल्याला पाहिजे. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत आणि 5 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी तर 15 धावा क्लासिक 11 पडेगाव श्रीरामपूर संघाला दरम्यान ज्या बनवायच्या आहेत. गोलंदाज अंकुश गोलंदाजीवरती तयार आहे. डावखोऱ्या तरी मारा असेल. या दरम्यान चेंडू लॉंग ऑफला आहे, चेंडू हवेत आहे. झेल मात्र इथं घेतला गेला नाहीये, कारण इथं सिंगल डबलने फारसा परिणाम निश्चितप्रमाणे संघावरती होणार नाही. इथं चौकार जाऊन द्यायचा नाही, मोठका फटका खेळून मात्र द्यायचा नाहीये. हा प्रयत्न इथं क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा आल्या, धापलक वाढला, संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोचली. ते आता 36 धावा आहेत, 3 फलंदाज बाद आहेत, 4 चेंडू अजूनही बाकी असणार आहेत आणि 4 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत. त्या अजूनही 13 धावा या 4 चेंडूमध्ये बनवत फलंदाज बनवतो की नाही ते आपल्याला पाहिजे. एक मोठा फटका सामन्याचा टर्निंग पण ठरू शकतो, पण इथे स्वतःच्याच फॉलोथ्रूमध्ये एक चांगल्या प्रकारचा चेंडू अडवला जातोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर जबरदस्त आहे. फलंदाजावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. स्ट्राईकला असणारा फलंदाज जो आपण पाहतोय तो आहे महेश शिंदे, ज्याची फलंदाजी अप्रतिम झालेली आहे. अपेक्षा खूप साऱ्या आहेत महेश शिंदेकडून. इथं मात्र चेंडू पोचला जाईल मिडअपच्या दिशेने. क्षेत्ररक्षण सुरेख असेल, थोडंसं मिसफिल्ड जरी झाले असेल, परंतु त्याचा फारसा परिणाम होताना पाहायला मिळणार नाहीये. परंतु परिणाम होणार की नाही, कारण स्ट्राईकला परत एकदा महेश शिंदे येताना आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि 2 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही बनवायचे आहेत 11 धावा. या 2 चेंडूत 11 धावा काय होतंय ते आपल्याला पाहिजे. एक अच्छा मुकाबला मैदान के अंदर चल रहा है. लेफ्ट आर्म राउंड विकेट, इस बार आसमान की तरफ लॉन्ग ऑन के ऊपर से उड़ाया, गेंद बाउंड्री लाइन की तरफ जा रही है और इसी के साथ ये खूबसूरत छक्का कहीं मत जाएगा. ये मैच ऑन है, टीवी ऑन रखिए.
स्ट्रोक आगे वाली गेंद थी और आड़े बल्ले से नहीं खेला, सीधे बल्ले से गेंद को खेलते हुए लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद ट्रैवल हो रही है और ये अच्छी पोजीशन नहीं है। सही वक्त पर मेरे हिसाब से बल्लेबाज के लिए मौका मिला, उसके बाद ऊपर छक्का आया। एक गेंद 5 रन, ये 8वां मुकाबला टूर्नामेंट का है जो पैसा वसूल हो रहा है। पाहूया गोलंदाज आपल्या गोलंदाजीवरती तयार. इथे आपण पाहतो स्ट्राईक रोटेट जी झाली त्याचा फायदा झाला इथं महेश शिंदेला. एक चेंडू 5 धाबा आणि बिगिट केला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती असेल तिथं एक सुद्धा धाव मिळाले नाही आणि इथे मात्र 4 धावसंख्येने शिरूर संघाने हा सामना जिंकलेला आहे. संकल्प 11 शिरूर पोलीस संघाने मात्र हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन. पण क्लासिक 11ला सुद्धा धन्यवाद देईल. चांगला सामना पाहायला मिळाला आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाताना पाहायला मिळाला. क्लासिक 11चं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत केलं. हार्दिक हार्दिक स्वागत करणार आहे. वनवेवाडी संघाला विनंती असेल क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला वनवेवाडी संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. अजिबात वेळ घेऊ नका. वनवेवाडी संघाला विनंती आहे क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. या सामन्याचा हिरो ठरतोय बाळा शिंदे, ज्यानं अतिशय दमदार कामगिरी केली. 22 धावा